नमस्कार. तुळ राशीच्या जातकांनो, श्री स्वामी समर्थ. नमस्कार. राशी स्वामी माऊली या आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि आजचा हा व्हिडिओ तुळ राशींच्या प्रत्येक त्या व्यक्तीसाठी आहे जी मनात श्रद्धा ठेवून संयमाने वाट पाहत आहे आणि ज्याला आतून सतत असं जाणवत आहे की आता काहीतरी चांगलं घडायला हवं. कारण मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार हा केवळ एक दिवस नसून तो दैवी संकेत घेऊन येणारा असा काळ असतो, जिथे ईश्वर माणसाच्या संयमाची, श्रद्धेची आणि योग्य वागणुकीची परीक्षा घेतो आणि त्यानंतरच गोड फळ देतो. आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की या विशेष गुरुवारी तुळ राशींच्या आयुष्यात कोणती आनंदाची गोड बातमी येऊ शकते. पण त्याचबरोबर एक असे काम आहे जे जर या काळात केलं तर मिळणारा हा लाभ थांबू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत शांत मनाने आणि पूर्ण लक्ष देऊन पाहणं अत्यंत गरजेचं आहे. तुळ राशींच्या जातकांसाठी मार्गशीर्ष महिना हा आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत पवित्र मानला जातो. कारण या काळात विष्णू तत्व, लक्ष्मी तत्व आणि गुरु तत्व एकत्र कार्यरत होत असल्यामुळे माणसाच्या आयुष्यातील अडथळे हळूहळू दूर होऊ लागतात आणि जे प्रश्न आहेत अनेक दिवस ते मनात अडकून बसलेले असतात त्यांची उत्तरं आपोआप स्पष्ट होऊ लागतात. हा बदल अचानक दिसणारा नसतो, तर तो आतून घडत असतो. मन शांत होतं, विचार स्थिर होतात आणि परिस्थिती बदलायला सुरुवात होते. हा काळ संयम तपासणारा असतो आणि संयम ठेवणाऱ्यालाच तो फळ देतो. म्हणूनच या गुरुवारचं महत्त्व फार मोठं आहे. मार्गशीर्ष चौथा गुरुवार तुळ राशींसाठी असा काळ घेऊन येतो जिथे अनेक दिवस थांबलेली गोष्ट जी पूर्णपणे बंद झाल्यासारखी वाटत होती ती अचानक पुन्हा हलू लागते आणि ज्या ठिकाणी निराशा होते तिथे आशेचा एक छोटासा पण ठाम किरण दिसू लागतो. काहींना कामासंबंधी दिलासा मिळतो, काहींना आर्थिक स्थैर्याची चाहूल लागते, तर काहींना कौटुंबिक समाधान मिळण्याची बातमी कळते. ही बातमी मोठ्या आवाजात येत नाही, ती हळूच येते आणि मनाला स्पर्श करून जाते. जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय मला आनंदाची गोड बातमी मिळणार आहे असे टाईप करा. भाग्यवान ठराल. या काळात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणसाची वाणी. कारण ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे की गुरुवार हा वाणीचा, ज्ञानाचा आणि शब्दांचा दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी बोललेले शब्द, व्यक्त केलेले विचार आणि दिलेली वचने थेट आपल्या कर्मफळाशी जोडली जातात. म्हणूनच या गुरुवारी कमी बोलणं फार महत्त्वाचं ठरतं. आपल्या योजना सर्वांसमोर उघड करणं टाळणं गरजेचं असतं. कारण प्रत्येक व्यक्ती तुमच्यासाठी सकारात्मकच विचार करेल असं नाही. शांतता हीच खरी साधना ठरते. आर्थिक बाबतीत पाहिलं तर या गुरुवारी तुळ राशीला दिलासा मिळण्याची चिन्ह दिसतात. कारण अडकलेले पैसे, थांबलेले व्यवहार आणि रखडलेली प्रगती पुन्हा सुरू होण्याचा योग निर्माण होतो. पण या सगळ्या चांगल्या संकेतांसोबत एक गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं असतं. या दिवशी कोणालाही उधारी देऊ नका. कोणाच्याही आर्थिक जबाबदारीत स्वतःला अडकू नका. कारण हा काळ मिळवण्याचा आहे, गमावण्याचा नाही. नोकरी करणाऱ्या तुळ राशींच्या आयुष्यात या काळात वरिष्ठांचा दृष्टिकोन बदलताना दिसतो. तुमचं काम अधिक गांभीर्याने पाहिलं जातं आणि ज्या मेहनतीचं फळ मिळायला उशीर झाला होता त्याचा संकेत अप्रत्यक्ष स्वरूपात मिळू लागतो. पण या काळात तक्रार करणं टाळा, नकारात्मक चर्चा टाळा. कारण शांतपणे काम करणाऱ्यालाच गुरुकृपा मिळते हे लक्षात ठेवा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा गुरुवार नव्या संधी घेऊन येतोय. पण या संधी त्वरित स्वीकारण्याआधी मन शांत ठेवून विचार करणं फार आवश्यक ठरतं. कारण घाईत घेतलेला निर्णय पुढे अडचण निर्माण करू शकतो. थोडा वेळ थांबलेला निर्णयच योग्य ठरतो आणि हीच वेळ हीच खरी गुरु असते. कौटुंबिक आयुष्यात या काळात नात्यांमधील तणाव कमी होऊ लागतो. गैरसमज हळूहळू मिटण्याच्या मार्गावर येतात आणि ज्या व्यक्तींशी संवाद तुटलेला होता त्यांच्याशी पुन्हा बोलण्याची तुम्हाला संधी मिळते. पण इथे अहंकार आड येऊ देऊ नका. कारण एक मऊ शब्द नातं सुधारू शकतो. मानसिक पातळीवर हा काळ तुळ राशींसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. कारण अनेक दिवस मनात साठवलेली अस्वस्थता, भीती आणि चिंता हळूहळू दूर होऊ लागते आणि मनाला तुमच्या पुन्हा स्थैर्याची जाणीव होते.
हेच स्थैर्य पुढील आयुष्याची दिशा ठरवते. मन शांत असेल तर मार्ग सापडतो. या गुरुवारी कोणाची निंदा, टीका किंवा तुलना करणं टाळणं फार आवश्यक आहे. कारण नकारात्मक शब्दांचा प्रभाव या काळात अनेक पटीने वाढतो आणि तयार होत असलेलं सकारात्मक वातावरण क्षणात बिघडू शकतं. म्हणूनच तुमच्या वाणीवर संयम ठेवा. हीच खरी आध्यात्मिक साधना आहे. मार्गशीर्ष 4था गुरुवार हा फक्त बाहेरच्या परिस्थितीत बदल घडवणारा नसून तो माणसाच्या आतल्या विचारसरणीतही मोठा बदल घडवतो आणि त्यामुळे अनेक तुळ राशींना स्वतःच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक स्पष्ट आणि सकारात्मक वाटू लागतो. हा बदल हळूहळू असतो पण खोलवर असतो. या काळात एखादा मोठा निर्णय घ्यायचा असल्यास तो इतरांच्या सल्ल्यापेक्षा स्वतःच्या शांत मनावर सोपवणं अधिक योग्य ठरतं. कारण गुरुकृपेने योग्य उत्तर आधीच तुमच्या आत तयार झालेलं असतं. फक्त त्या शांततेकडे लक्ष देण्याची खूप गरज असते. ज्या तुळ राशी या काळात संयम राखतात, वेळेआधी कोणतीही गोष्ट उघड करत नाहीत आणि योग्य वेळेची वाट पाहतात, त्यांच्यासाठी हा गुरुवार खऱ्या अर्थाने गोड ठरतो. कारण संयम हेच गुरुतत्वाचं खरं स्वरूप आहे. तुळ राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा, ही आनंदाची गोड बातमी अचानक मिळालेली नसते, तर ती अनेक दिवसांच्या तुमच्या श्रद्धेची, सहनशीलतेची आणि योग्य वागणुकीची मिळालेली भेट असते. म्हणूनच तिचं मोल ओळखा आणि घाईत ती गमावू नका. मार्गशीर्ष 4थ्या गुरुवारी जर तुम्ही सांगितलेली एकच गोष्ट टाळली, म्हणजेच वेळेआधी बोलणं आणि नकारात्मक विचार करणं, तर पुढील काही आठवड्यात तुमच्या आयुष्यात स्थैर्य, समाधान आणि सकारात्मक बदल स्पष्टपणे दिसू लागतील. हे बदल हळूहळू घडतील पण कायमस्वरूपी असतील हे लक्षात ठेवा. आणि तेव्हा तुम्हाला जाणवेल की हा गुरुवार इतर गुरुवारपेक्षा खूप वेगळा होता. कारण त्याने फक्त बाहेरची परिस्थिती बदलली नाही, तर तुमचं विचार करणं, निर्णय घेणं आणि आयुष्याकडे पाहण्याची दृष्टीही अधिक शांत, स्थिर आणि सकारात्मक केली. तुळ राशीच्या जातकांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला मार्गदर्शक, प्रेरणादायी आणि मनाला शांत करणारा वाटला असेल तर लाईक करा आणि तुळ राशीच्या प्रत्येक व्यक्तींपर्यंत हा शेअर करा. कारण योग्य माहिती योग्य वेळी मिळणं हेही ईश्वरी कृपाचं लक्षण असतं, हे लक्षात ठेवा. राशीस्वामी माऊली या चॅनलवर आम्ही असेच ज्योतिषशास्त्रीय, आध्यात्मिक आणि मार्गदर्शन करणारी व्हिडिओ नियमितपणे आणत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन सुरू ठेवा. तसंच तुम्हाला जर वैयक्तिक राशी मार्गदर्शन, खास आध्यात्मिक उपाय आणि मेंबरसाठी असलेले निवडक व्हिडिओ आधी पाहायचे असतील तर खाली दिलेल्या जॉईन बटनवरती क्लिक करून आमच्या मेंबरशिपला नक्की जॉईन करा. कारण मेंबरसाठी आम्ही अधिक सखोल आणि विशेष माहिती शेअर करत असतो. पुढील व्हिडिओमध्ये भेटू आपण तुळ राशीसाठी येणाऱ्या आणखी एका महत्त्वाच्या दैवी संकेतावर सविस्तर चर्चा करणार आहोत. तोपर्यंत श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि सकारात्मक राहा. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.